महत्वाची बातमी आहे। बीडच्या परळी अंबाजोगाई महामार्गावर आज रास्ता रोको आहे। महादेव मुंडेंना न्याय मिळावा याकरता रास्ता रोको केला जाणार आहे। न्यायाकरता कन्हेरवाडी भोपळा गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे देखील या आंदोलनात सहभागी होतील। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। ताई, माझा आवाज पोहोचतोय? हा, पोहोचतोय ताई। आज आंदोलन केलं जाणार आहे, रास्ता रोको आंदोलन केलं जाईल ज्ञानेश्वरी ताई, पण सुरुवातीला तुमची तब्येत कशी आहे आता? मी ठीक आहे ताई। म्हणजे आता न्यायाच्या लढ्यासाठी तर काहीतरी करून आपल्याला हे व्हायचंच आहे ना। पण माझ्या जे ग्रामस्थांनी आज निर्णय घेतला आहे की एका लेकीला त्या सुनेला न्याय देण्यासाठी ती भटकत आहे। 21 महिने झालं इतकं भटकून तिला न्यायाची काहीच भूमिका नाही। तर माझ्या ग्रामस्थांनी आज जे जन आंदोलन म्हणजे रस्ता रोको आंदोलन केलं आहे त्याच्यात मी सहभागी होणार आहे आणि सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही पण सहभागी व्हा आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात तुम्ही पण साथ द्या। अगदी ज्ञानेश्वरी ताई, तुमची अशी मागणी आहे या सगळ्या प्रकरणी CID किंवा SIT तर्फे तपास व्हावा। मला सांगा, आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय, तुमच्यापर्यंत तपासाचा काय काय अपडेट पोहोचलंय, त्याविषयी मला तुमच्या घ्यायचंय। आम्हाला पोलीस प्रशासनाकडून काहीच अपडेट नाही। म्हणजे झिरो तपास आहे आमचा सध्याला। आताच्या घडीला आमचा झिरो तपास आहे। ज्यावेळेस मी विषप्राशन केलं त्यावेळेस थोडी प्रशासन हल्लं आणि आपल्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि प्रकाशदादा सोळंके यांनी दादांनी जे विधान भवनात जे विषय मांडला लक्षवेधी, त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा हे दिलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही या विषयात, तर त्यावर मला जर आशेचा किरण वाटला। तरी पण मला अजून असं वाटलं नाही की प्रशासन काय करेल म्हणून, कारण माझा पहिल्यापासून दोष पोलीस प्रशासनाला आहे। कारण त्याने पहिल्यापासून पाठराखण केली आहे आरोपींची। इतका निर्गुण, एवढं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर येऊन, एवढे फोटो बाहेर येऊन जर अजून पोलीस प्रशासन काहीच करत नसेल तर यांच्याकडून काय अपेक्षा करायची अजून सांगा ना। का म्हणून या आरोपींना पाठराखण करतायत हेच कळत नाही। अगदी या सगळ्याविषयी तपास एकीकडे राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा केला जातोय। या सगळ्यावर प्रत्येक अधिकारी जे आहे ते विशेष लक्ष ठेवून सुद्धा आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं, आता जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा समोर आलेला आहे, हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो समोर आला त्यानंतर मात्र अनेक धक्कादायक खुलासे ज्ञानेश्वरीताई या निमित्तानं समोर येताना दिसत आहेत। या सगळ्याविषयी तुम्ही कोणाची भेट घेतली आहे का, काही संवाद साधला आहेत का? मी डायरेक्ट जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला त्यावेळेस मी त्या दिवशी एवढ्यांना चौकशीला घ्या म्हणून मी नावे सांगितली होती मीडियाद्वारे, तरी पण त्यांची काहीच हालचाल नाही पोलीस प्रशासनाची। मग मी तात्काळ दादांना भेट दिली आंतरवेल सराटीला जाऊन। म्हणलं दादा, आपण कसं न्याय मागू, आपण न्यायाच्या लढ्यात कसं पुढे जाऊ हे मला तुम्ही सांगा म्हणलं। का तर मी एवढं सगळ्यांना आव्हान करून जर माझा आवाज कुणी ऐकत नसेल, मला न्यायाचं कुणी, माझे लोकप्रतिनिधी त्याले पुढे येत नसतील तर न्याय कसा मागायचा। या आरोपीची पाठराखण का करतायत, म्हणजे एकदम का म्हणून हे सगळे शांत आहेत की माझे इथले लोकप्रतिनिधी। मला त्यांना बी सवाल आहे की तुम्ही का शांत आहात लोकप्रतिनिधींना इथल्या, तुम्ही का आवाज उठत नाहीत की महादेव मुंडे केस प्रकरण म्हणजे आरोपी अटक झाले पाहिजे। या सगळ्या संदर्भात आज तुम्ही रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत। पुढच्या आता पाऊण तासात या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल। काय नेमकी तुमची प्रमुख मागणी आहे? एक तर CID SIT कडे हा सगळा तपास वर्ग करावा ही तर मागणी आहेच, पण याखेरीज कोणत्या लोकप्रतिनिधींची तुम्ही भेट घेणार आहात का? आपली मागणी काही मांडणार आहात का? वरिष्ठ नेत्यांची काही भेट घेतली जाणार आहे का? ज्ञानेश्वरीताई, काय चाललंय नेमकं मनात? माझं एवढंच आहे की मी आता मुख्यमंत्री साहेबांना थेट भेटायला जाणार आहे मुंबईला आणि त्यांना माझ्या पतीचे जे फोटो आहेत ते त्यांना फोटो दाखवणार आहे। एवढंच अत्याचार होऊन जर तुम्ही आरोपींना अटक करा म्हणत नाहीत तर मग आम्ही सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा हे मी मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारणार आहे। अगदी। आणि मी मुख्यमंत्री साहेबांची, अजितदादाची आणि एकनाथ शिंदे साहेबांची, त्या तिघांची पण त्या दिवशी भेट घेणार आहे एकेकांची करून।
आणि सगळ्यांना फोटो दाखवून फक्त मला न्याय का देत नव्हते हे मी त्यांना प्रश्न करणार आहे. का सर्वसामान्यांना न्याय कुठे भेटायचा? तुम्ही जर त्यांच्यामध्ये साथ देत नव्हतं, सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा? एवढं जन आंदोलन आक्रोश करून काय उपयोगाचा आहे? जर तुम्ही जर आरोपी अटक केले तर काय गरज आहे एवढं करण्याची? हे मला त्यांना विचारायचं आहे. म्हणजे जनतेच्या मनात तुम्ही आक्रोश पैदा करत आहेत की आरोपींना पाठराखण करून. अगदी पण या सगळ्याला योग्य ते शासन केलंच जाईल, आरोपींना सोडणार नाही असं देखील सभागृहात स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या संदर्भात वारंवार म्हटलेलं होतं. आरोपींना सोडलंच जाणार नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असू दे, तुम्ही म्हणताय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील तुम्ही भेट घेणार आहात. साधारणतः ही भेट कधी होईल याविषयी काही नियोजन केलेलं आहे? साधारणतः पुढल्या आठवड्यात ही भेट होणार आहे का? कधी ही भेट घेतली जाईल? काही वेळ वगैरे तुम्ही मागितली आहे का? वेळ म्हणजे आता आपले मुख्यमंत्री साहेब दिल्लीला आहेत, त्या दिवशी आम्ही अंतर्वेल सराटीला गेला त्यावेळेस डायरेक्ट दादा बोलले त्यांना पीआयला त्यांच्या, तर ते म्हणजे दिल्लीला आहेत साहेब. आणि दिल्लीहून साहेब आले की तत्काळ मुंडे परिवार पाठवा, आम्ही भेट देऊत म्हणले. आणि म्हणजे दिल्लीहून आल्याच्या नंतर तत्काळ आम्ही जाणार आहोत साहेबांना भेटायला. अगदी. ज्ञानेश्वरीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.